हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. तर काय चाललंय, भाऊ बहिणींचं झालं सर्वांचं जेवण. तर भाऊ बहिणीनं मी तर तेल चटणी आणि शिळे भाकर खाल्ली का. भूक लागली होती म्हणल्यानंतर रात्रीचं कालवून राहिलं होतं. भाऊ बहिणीनं ती मायराला भाकर होती, कालवून होतं, ती दिलं सकाळी काला करून. आता ती तर आपल्यावर तेल चटणी खाईल का. काम नसल्यामुळे अडचण येते भाऊ बहिणीनं. मायरूच्या पप्पाला काम नाही, ते समद बाळा आणायचं. थांब पप्पाला काम लागू दे. काम लागल्यानंतर काही कमी असते का पप्पाला, सांग बर. पप्पा आणतात का नाही न सांगता खायला. आता चूल पेटावते, चुलीवर करते. तर भाऊ बहिणीनं समर्थ झाला मायरा पालता बसली शेडमध्ये. काय कर्म नाही, काय माही नाही, उदाशी सुटल्यासारखी झाली. तेव्हा तिकडं सरपण आहे भाऊ बहिणी शेडमध्ये, मी दिसतंय का किती सरपण आहे. ते हे करते सगळं चुल चूल पेटावते. आता सोयाबीन भिजाय टाकलंय, ती सोयाबीन मस्त तळती तेल चटणी मीठ टाकून. समजा आहे घरात, समजा आहे, पण एवढंच की गॅस वाचणं नडलंय. आता चूल पेटावते. ती मायरूच्या पप्पाकडनं सरपण फोडून घ्यायचंय भाऊ बहिणी. ती बी गेल्या नको आहे, नको 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 काढते डोक्याखालून. सरपण फोडून घेऊन भाऊ बहिणीनं करते आपला स्वयंपाक चुलीवर. पोरगी भूक भूक करते या. काम नसल्यामुळे अडचण येते. पैसा पाणी नाही भाऊ बहिणीनं. पैसा असता तर आणला असता गॅस भरून. काम 4 दिवस लागतात की परत हाय असं तारांबळ होती चाल. आता जोपर्यंत आपली लहान लहान बाळं मोठी होत नाही ती, आणि उन्हाळा जाऊस तर कामं तर काही सारखे लागणार नाही. ते काम आहे भाऊ बहिणीनं त्यांना, पण तिथं गडी कामाला नाही. तर डाळिंबीची टीजिंग करायची आणि त्याला गडी लागतात हाताखाली कामाला. मग एका गाड्याला ते टीजिंग करता येत नाही. वड तोडीचं काम आहे भाऊ बहिणीनं ती. त्यामुळं मायरोज पप्पा जाईना तर गडी बघतात इकडं तिकडं. कोणाला पण येणं त्यात चला कामाला म्हणून. फुगाड कामाला बोलवायचं म्हणलं तरी भाऊ बहिणीनं येत नाही ते कामाला. टेजिंग करणं भाऊ बहिणीनं ते वडायचं, ते माहिती असं शेतकरी माणसांना टेजिंग म्हणजे काय काम करायचं. आले त्यांना काम, पण कशाचं ते कड्यांमुळं राखडून गेले. नाहीतर त्यांना काम आता सध्या पण आहे. बघू आता 2-3 दिवस कोण त्यांना म्हणले येतो कामाला म्हणून जात्याला. गेल्यानंतर बघू आपण गॅस भरून आणू. आणि आता मागाच्या व्हिडिओला आलेल्या आहे त्या बरं का अशा काहीतरी कमेंट. गॅस होता काय झाला, स्वयंपाक गॅसवर करत होता. तर त्या दिवशी भाऊ बहिणीनं काय झालं माहिती आहे का, गॅस संपला आमच्याकडला. मग इकडं भरून आणला होता. योगिता ताईची तब्येत बरी नव्हती आणि त्यांना स्वयंपाक जेवण ही मीच बनवून चारत होती. मग इकडला पीक तर ती त्यांची सासू हे आल्यानंतर त्या योगिता ताईची तब्येत बरोबर नव्हती आणि त्या तशा अवस्थेमध्ये स्वयंपाक करणार होत्या का भाऊ बहिणीनं. त्यामुळे मी काय केलं, आता ही समधी दवाखान्यात जायची आणि गॅसवर आत्याच्या घरात मला एकटीला कर वाटत नव्हतं, कारण पोरं इकडं मी ह्या घरात असं मला सारखं उठपळ करावं लागायचं. म्हणून मी इकडला गॅस तिकडं जोडून घेतला. आणि सकाळी असं गपना आणि सकाळी असा काही विषय झाला भाऊ बहिणीनं की त्यांनी ती गॅस इकडं आणून ठेवायला लावला योगिता ताईने. कारण की भाऊजीन रात्री तुम्हाला सांगते महाराज पण तर सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की वाद रात्री झाला होता. आणि खरंच आहे गोष्ट, हे वाद झाला होता आणि ते वाद घरच्यांनी कोणी आणला नव्हता. हे लहान धाकट्या त्यांच्या भावाने आणला होता. भाऊजीने ती वाद आणला होता घरी. त्याची ह्याला चाडी लावून ती वाद घरी आणला होता भाऊ बहिणीनं. ती व्हायलाच टेन्शन होतं आणि त्यात योगिता ताईची तब्येत बिघडलेली होती. नको जाऊ, थांब, आपण चूल पेटून स्वयंपाक करायचा. स्वयंपाक करायचा आपण काय कालवून भाकरी करायची. चुलीपाशी नाटकं करायची नाही, त्या आता खाली द्यायची मला. हा आपण दाव हा ठीक आहे, जा तोंड हात पाय तसं पण
तू करा जा काळजोड तोंड झाले पळत पाहिजे तू कर मी हलवत्या बाळाला भावा बहिणीनं मैदूळ पाऊस येतोय का काय म्हणून यावेळेस आपलं स्वयंपाक करून घरात बसतो लाईट तर गेली सकाळपासून मग असं काय विषय झालं रात्री असं विषय झाल्यामुळे भावा बहिणीनं लई इतकं डोक्याला टेन्शन होतंय का ना नाही ती गोष्ट भावा बहिणीनं पहिल्यापासून जर होतच आली त्यावेळेस सासू होते सासूच्या डोक्याला ताप होता पण आता ह्या गोष्टी होत्या त्या भावा बहिणीनं दुसऱ्याला कोणाला त्रास नाही पण आमच्या डोक्याला ताप आहे बघा आम्हाला वाटत नाही की बाहेरची 4 माणसं येऊन घरीदारी येऊन आपल्याला बोलावी 4 दिवसच झालं महिना पण नाही झाला भाऊ बहिणीनं आईला मरून त्या आईला सुद्धा वाईट वाटतं ती माणसं बोलते का तरी एका माणसामुळं एका माणसामुळे भाऊ बहिणीने डोक्याला ताप होतोय आणि कालच्या तर व्हिडिओमध्ये बघितलं भाऊ बहिणीनं तुम्ही त्यांच्या की आई असताना मला बघितलं असतं आई असताना माझी एवढ्या दिवस कपडे ठेवले असते का म्हणजे कुठल्या अँगल कमीपणा आम्हाला खालीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात सोशल मीडियावर पण समजून येतं भाऊ बहिणीनं समजा गोष्टी पण बोलून दाखवायच्या नाही त्या कसं आहे माहीत आहे का आणि वैयक्तिक आता गोष्ट तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं त्यांचं वैयक्तिक मत आहे की मी स्वतः अन्न करून खाणार आहे आणि मला कोणाचं काय खायचं नाही काय नाही कारण की इकडं गॅस भरून आणलेला आहे ती त्यांना करून खायसाठी इकडं भाऊ बहिणीनं ती गॅस द्यायला लावला दिला आम्ही तिकडं गॅस हो द्या त्यांना हो किती केलं तरी एकट्याला बी कधीतरी झळ लागू द्या कारण कसं आहे माहिती आपण त्यांचं काही करू शकत नाही त्यांनी तर सारखं प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये दाखवून द्यायचं की आई असताना मला असं बघितलं असतं आणि आई असताना मला तसं बघितलं असतं तर भावा बहिणीनं आई असताना बघितलं असतं आता आम्ही त्यांचं काहीच बघत नाही त्यामुळं त्यांची ते म्हणतात की माझं मी करून खातो योगदा ताई बी म्हणल्या खाऊ दे त्याला करून तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि ती बी तुम्हाला टेन्शन देत नाही तर ठीक आहे म्हणलं चालतंय म्हणलं कशाला ठेवायचं आम्ही आमचा परपंच करू विषय काय झालाय भावा बहिणींनो की रात्री काय गोष्टी झाल्या अशा झाल्या की तुम्हाला मी ती सांगणार आणि लाईव्हला सांगेन मी या गोष्टी काय झाल्या रात्री ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह संध्याकाळी नाही तर उद्या तर मी लाईव्ह घेणार तर आहे भाऊ बहिणी लाईव्हला त्या समध्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे कशामुळं असं काय बोलल्यात गेलं म्हणलं सुधरायला भाऊ बहिणीनं आता किती केलं तर हो का एका पाकाने तर आधीच उणी होती आता दुसऱ्या पाकाने बी उणी झालेली आहे ती मग एक विचार आला पाहिजे की आपल्याला आपल्या आईने आपल्याला कुठली कधी झळ लागू दिलेली नाही मग आपण कसं राहायला पाहिजे आपल्या आईच्या माघारी कोणाला धरून राहायला पाहिजे समद्याला धरून राहायला पाहिजे ह्यांचं म्हणणं आहे ह्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे ह्यांचं वाईट काय सांगत नाही ते समजा चांगलं सांगते हे आपले आहे ते आपलं म्हणून राहिले ना तर आपलं कधीच वाईट होणार नाही अशा दृष्टिकोनातून राहायला पाहिजे ह्यांनी पण तसं नाही समद्यांना तोडून टाकायचं आणि तोडून बोलणं तसलं भावा बहिणीनं त्यांचं मी बी सगळे रागाच्या भरात म्हणलं तुमचं तुम्ही बघा म्हणलं ही काय सुधारणार नाही तर मी एकदा त्याच्या तोंडावर स्पष्ट सांगून दिलं भावा बहिणीनं त्या तर आधीपासून म्हणतच होत्या की खाऊ दे त्याला करून त्याचा गॅस आणून इकडं ठेवा आणि त्याच्या हाताने करून खाईल कवा खायचा आहे तवा खाईल उपाशी बसायचं आहे तर बसेल हाटेला जाऊन खायचं आहे तर खाईल तर ठीक आहे म्हणलं त्यांच्या मनाने कारण की आजपर्यंत मायराचं पप्पा बी असं काय म्हणजे दापायला आपण पण भावा बहिणीने गेलो मोठा आहे म्हणून आपण बी दापायला गेलो पण आपल्याला सदा ना कदा आपल्याला खालचा दर्जा मिळालेला आहे मान आपल्याला खालचा मिळालेला आहे आपण मोठं जरी असलो तरी आपल्याला ती मानपाक खालचा पद्धतीचा मिळालेला आहे म्हणून भावा बहिणीने मी एवढं डोकंही चालवत नाही जसं त्यांची मनमर्जी असेल मस्त म्हणलं होतं भावा बहिणीनं आपली जबाबदारी आहे आपणच सांभाळलं पाहिजे आपली जबाबदारी पण त्या जबाबदारीला करता काय की ती माणूसच नीट नाही काय करायचं सांगा तुम्ही आज जर भावा बहिणीनं मी जर इथली साडी जर तिथं जाऊन सांगितलं असेल ती जर लचांड आपल्या घरी येऊन आपल्या आई महिना झालं नाही मरून तोपर्यंत त्या आईला बोलणं घरातल्यांना बोलणं कशामुळं भावा बहिणीनं अशा गोष्टी करायच्या लग्न झालं त्यानंतर काय गोष्टी झाल्या सोडून दिल्या आई वारली त्याच्या आधी पण काय गोष्टी होऊन केल्या टेन्शन ती पण सोडून दिलं पण आता तरी सुधरावं मी म्हणते
सुधारायला कसला चान्सच नाही भाऊ बहिणी, तर काय करायचं सांग. हं? घ्या मग काळजी सर्वांनी. लई टेन्शन भाऊ बहिणीनं डोक्याला येतंय. त्यामुळं बघा समत्यांचा गॅस तिकडं आणून ठेवला आणि म्हणलं आपल्याला, मी म्हणलं मला काही चुलीवर करा येत नाही का, मी करीन म्हणलं. माझ्या नवऱ्याचं पैसे येऊस तर कामाचं मी म्हणलं करीनच की, चुलीवर घालील लेकरांना. आता करायचा भाऊ बहिणी चुली स्वयंपाक, काय आपल्याला करायला माहिती नाही का पहिल्यापासून गॅसच होतं का आपल्याला सांग. शांत बस, तोंडात पाणी उडतं त्याच्या गप्स. तर करायचं चुलीवर स्वयंपाक करायचा, 2-3 दिवस काम लागूस तर त्या परत लागतंय रुटीनला. एकतर त्यांची तब्येत बरोबर नाही योगिता ताईची. मग त्यांना बी ह्यांनी किती ताप दिला पाहिजे ह्यांना कळू नका. आज ती त्यांचा श्वास अडकतो. रात्री बघा त्या गोष्टीमुळं मायरीच पप्पा राग घरी बसलं होतं, घेऊनच गेलं नाही तर त्यांना दवाखान्यात. मग त्यांनी त्यांच्या चुलत भावा म्हणलं ती माझा कामापुरतं वापर करते ती, आणि ह्याचं एवढं समजा सण करायचं आहे आपण, घेऊन जावं म्हणलं ते. मग त्यांनी त्यांच्या चुलत भावाला फोन केला, भावा बहिणीने ती त्यांना घेऊन गेलं. निमगावर गेल्यानंतर मायरीच्या पप्पाला त्यांनी फोन केलं, ये करून. ही गेलं परत मग मागणं दवाखान्यात. मग मला सांगा, आपलीच माणूस आपल्याला होतं का दुसरी परकी कोण होते ती का? आपलंच आपल्याला होतं ना. मग ह्या गोष्टी आपण समजू शकतो, मग त्या माणसाला का समजत नाही त्या? कोण वाईट सांगतं का, कोण वाईट शिकवतं का? आपलं घरात झालंय काय, आपल्या घरात होतंय काय, ह्या गोष्टीनं तरी भान ठेवावं. आणि नेहमी कधी बी माणसाने चांगल्याची संगत धरावी, एवढं मला कळतं. आणि ज्या रात्री जी वाद होता भावा बहिणीनं, त्या माणसाला पण इथं तोंडावर सांगितलं, ह्यांचा नाच सोडा म्हणलं, एकमेक तुम्ही येत भेटत जाऊ नका आणि बोलत बी जाऊ नका म्हणलं. कशाला वाद लागतात आहे? तुम्ही मित्र एवढे जण चांगली गोष्टी नसल्यानं तुमची भांडणं ह्यानं काय तुम्हाला सांगितलं गेलं की तिथं जाऊन असं वाद करत बसताय, असलेला मित्रमैत्रीण म्हणत नाही ती म्हणलं. सातच धरून सातच संगत राहायचं नाही म्हणलं तुमचं तुम्ही, साथ सोडायची म्हणलं एकमेकाची. असली मैत्रिणी भांडण पाक घरदारी येऊ तर असलं काय करायचं त्या मैत्रिणीला? चला भावांनी सर्वांनी काळजी.